नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. हवामान खात्यानं वर्तवला होता पावसाचा अंदाज. पहलगाम हल्ल्यादरम्यान तिथे एकही सैनिक का नव्हतं? केंद्र सरकारचं हे अपयश आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. भाजप शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांची नावं पाकिटबंद. कोर कमिटीतील प्रत्येक सदस्याकडून 3 नावांची शिफारस. 20 पदाधिकाऱ्यांकडून एकूण 60 नावांची शिफारस. रायगडमध्ये मनसैनिकांकडून परप्रांतीयाकडून खरं तर तरुणाला चोप देण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील ही घटना आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. डोंबिवलीत 2 गटात हाणामारी. भाजप माजी नगरसेवकाच्या आजी माजी समर्थकांमध्ये राडा. हाणामारीत 3 ते 4 जण जखमी. कल्याणमध्ये दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रांमध्ये राडा. एकमेकांवर चाकूने केले वार. यामध्ये 2 जण गंभीर जखमी. वाशिम जिल्ह्याच्या सुकांडा गावाजवळ फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात. अपघातात 4 जण गंभीर जखमी. गाडीचा टायर फुटल्यानं अपघात. जळगावच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी 3घांना अटक. 2,37,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश. पुण्याच्या कात्रज जवळ गुजरवाडीत कचरा डेपोला आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.